संडे आहे की म्हटलं की आपण बरेच वेळेला ब्रेड खाणं किंवा काहीतरी चमचमीत खाण्याची आपल्याला इच्छा होत असते आणि त्यावेळेला काय बनवायचं ठरलं तर बरेच जण आपण इडली, डोसा, ब्रेड ऑमलेट, ब्रेड बटर असे पदार्थ आपण संडेला घेत असतो। त्यापेक्षा आरोग्यदायक असा एक पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे, तो म्हणजे ज्वारीचं थालीपीठ। या ज्वारीचं थालीपीठाचं जर तुम्ही सेवन केलं तर तुम्हाला ताकद तर मिळेलच, पण ज्यांचं वजन हे जास्त आहे त्यांना वजन कमी करण्यासाठी मदत होईल। त्याचबरोबर ज्यांचं वजन कमी आहे त्यांचं वजन वाढण्यासाठी सुद्धा मदत होईल, कारण याच्या इन्ग्रेडियंट मध्ये प्रोटीन सुद्धा आहेत। त्याचबरोबर एक लक्षात घ्या, जे डायबिटीसचे रुग्ण आहेत त्या डायबिटीसच्या रुग्णांसाठी हे एक प्रकारचं वरदान आहे। अनेक डायबिटीस रुग्णांना प्रश्न असतो की आम्हाला चमचमीत खाण्याची खूप इच्छा होते पण आम्हाला खाता येत नाही, तर मित्रांनो हा पदार्थ तुमच्यासाठीच आहे आणि तो म्हणजे ज्वारीचं थालीपीठ। तर ज्वारीचं थालीपीठ कसं बनवायचं, त्याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट आहेत, तर हे आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर चला आपण बघूया ज्वारीचं थालीपीठ। तर कसं वाटलं ज्वारीचं थालीपीठ? तुम्ही हे ट्राय करून बघणार का नाही? नक्की बघा। त्याचबरोबर जर तुमची शुगर याच्याने कमी झाली, जर तुमची ॲसिडिटी कमी झाली, तुमचं पित्त कमी झालं तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण पित्त कमी करण्यासाठी, ॲसिडिटीसाठी सुद्धा याचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो। आणि पुढचा व्हिडिओ कोणता बनवायचा हे मला तुम्ही नक्की सांगा। तुमच्या कुठल्या आरोग्याच्या कंप्लेंट बद्दल तुम्हाला पदार्थ पाहिजे आहेत ते मला सांगा, मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन। तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा।